एका छोट्याशा गावात एक साधा शेतकरी राहत होता। जीवनात खूप संकट असताना देखील त्याचा स्वामी समर्थांवर जबरदस्त विश्वास होता। दिवसागणिक कर्ज वाढत होतं, पिकं पावसाने नाश पावत होती, घरातील मुलं आजारी पडत होती। गावकरी म्हणायचे, तुझ्यावर एवढं संकट आहे, मग तुझे स्वामी कुठे आहेत? पण शेतकरी हसायचा आणि फक्त एवढंच म्हणायचा, स्वामी परीक्षा घेतात पण सोडत नाहीत। एके दिवशी तो खूप थकलेला होता। शेतातल्या पिकांकडे पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आलं। जमिनीवर बसून त्याने हात जोडले। मनातून एकच हाक, स्वामी मला वाट दाखवा। वारा अलगद वाहू लागला, आकाशात दाट ढग जमा झाले। त्या क्षणी त्याला आपल्या मागे पावलांचे हलके आवाज ऐकू आले। वळून पाहतो तर भगव्या वेशातील एक तेजस्वी संन्यासी उभे होते। शेतकऱ्याच्या शरीरात एकदम ऊर्जा भरली। तो धावत जाऊन त्यांच्या पायाशी पडला। मऊ स्वरात संन्यासी म्हणाले, काका, एवढं चिंतायचं नाही। शेतकऱ्याने आपली सारी दुःख सांगितली। त्याच्या शब्दांत वेदना होती, पण विश्वासही होता। संन्यासी शांतपणे ऐकत होते। शेवटी त्यांनी त्याच्या पाठीवर हात ठेवला। त्या स्पर्शात विलक्षण शांती होती। संन्यासी म्हणाले, तू पेरलेलं प्रेम वाया जात नाही। कधी कधी फळ उशिरा येतं, पण येतच। शेतकरी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला। त्या नजरेत स्वामींचा तेजभाव दिसत होता। अचानक वातावरणात हलका कंपन झाला। संन्यासी म्हणाले, उद्या सकाळी तुझं पीक पहिल्यासारखं दिसेल। हे बोलून ते पायऱ्यांसारखे आकाशात विलीन झाले। शेतकरी थक्क झाला। तो रात्रभर झोपू शकला नाही। मनात प्रश्न, हे स्वप्न होतं की प्रत्यक्ष? पहाटेच तो शेतात धावला। जे दृश्य त्याच्या डोळ्यांसमोर आलं ते अविश्वसनीय होतं। पूर्ण शेतात हिरवेगार रोपे उगवलेली होती। पाऊस जिथे नष्ट करून गेला होता तिथे नवजीवन उसळत होतं। त्याच्या अंगावर शहारा आला। तो पळत पळत घरी गेला। संपूर्ण घरात आनंदाचे ढग फुलले। गावकरीही त्याचं शेत पाहून अचंबित झाले। काहींनी विचारलं, हे कसं शक्य? शेतकरी हसून म्हणाला, स्वामी आले होते। गावकऱ्यांनी आधी त्याचा विश्वास घेतला नव्हता, पण आज तेही वंदन करत होते। त्या दिवशी शेतकरी दत्त मंदिरात गेला। दीप लावला, हात जोडले। डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते। मनात एकच भावना, स्वामी, तुमचं ऋण कसं फेडू? मंदिरात अचानक हलचल जाणवली। कुंडाजवळ सुगंध दरवळला। दिव्य प्रकाशासह स्वामींची उपस्थिती जाणवली। त्यांना न दिसताही त्यांचा आशीर्वाद जाणवत होता। शेतकरी म्हणाला, मी लहान माणूस आहे, माझ्या प्रार्थना ऐकल्या। मनात शांतता उसळली। स्वामींचा आवाज मनात उमटला, विश्वास ठेवला म्हणूनच चमत्कार झाला। त्या दिवशी त्याने ठरवलं की आयुष्यभर स्वामींचं कार्य करायचं, गरजू लोकांना मदत करायची। काळ गेला आणि शेतकऱ्याची अवस्था बदलली। गरिबी नाहीशी झाली। शांतता, समाधान आणि आशीर्वाद त्याच्या घरात वसले। तो गावातील भक्तांसाठी प्रेरणा बनला। लोक म्हणत, विश्वास असेल तर स्वामी दूर नसतात। शेतकरी नेहमी सांगायचा, चमत्कार पावलांनी येत नाहीत, ते विश्वासाने घडतात। गावातील प्रत्येक सण तो स्वामींना समर्पित करायचा। त्याच्या घराची ऊब गावात पसरली। त्याच्या द्वारावर कोणीही रिकाम्या हाताने परत जायचं नाही। आणि एक दिवस त्याच्या स्वप्नात स्वामी पुन्हा आले। ते म्हणाले, तुझं पेरलेलं चांगुलपण आता इतरांच्या जीवनात बहरत आहे। त्याचं हृदय आनंदाने भरून आलं। तो जागा झाला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर तेज होतं। त्याला जाणवलं, स्वामींनी त्याला सेवाधर्माची वाट दिली आहे। तेव्हापासून गावात एक परंपरा सुरू झाली। प्रत्येक संकटात स्वामींची आठवण काढायची आणि प्रत्येक आनंदात त्यांचे आभार मानायचे। गावात शांतता वाढली। लोकांमध्ये प्रेम आणि ऐक्य निर्माण झाले। आणि शेतकऱ्याची कथा पिढ्यानपिढ्या सांगितली जाऊ लागली, कारण ही कथा चमत्कारापेक्षा विश्वासाची होती। स्वामींच्या कृपेने अंधारातून प्रकाश जन्माला आला होता। त्या शेताची हिरवाई आजही त्यांच्या आठवणी ठेवून आहे। आणि त्या विश्वासाचा सुवास आजही गावात दरवळतो। तुझ्या आयुष्यातली प्रत्येक वेदना ही शिक्षा नाही, ती देवाची पवित्र शिकवण आहे। लोकांच्या खोट्या वागण्यामुळे जेव्हा तुला तुटल्यासारखं वाटतं, तेव्हा देव शांतपणे सांगतो की ही तुटणं तुझं नाश नाही, तुझा नव्याने होणारा जन्म आहे। तुला सोडून गेलेल्यांची पाऊलच जणू देवाने तुला दाखवलेला मार्ग असतात, कारण ज्या नात्यांनी तुझं हृदय दुखवलं ते नातं तुझ्या आत्म्यासाठी कधीच योग्य नव्हतं। लोक तोंडावर प्रेम दाखवतात पण मनात काळोख ठेवतात, त्यांच्यापासून दूर करणं हा देवाचा आशीर्वाद आहे। तू कितीही चांगल्या मनाने जगलास तरी काही लोक तुला कमी लेखतील, वापरून जातील, तुला दोष देतील, पण देवाच्या दृष्टीने तुझं मन नेहमी शुद्ध राहिलं की तो न्याय देऊन जातो।
मनातील शांत वेदना ज्या कुणाला सांगाव्या असं तुला वाटतं त्यावेळी कोणीच तुझ्या बाजूला नसतं, पण त्या एकांतात देव तुला सर्वात जास्त जवळून स्पर्श करून जातो. तू कधी रडला असशील, कधी एकटा बसला असशील, कधी स्वतःला दोष दिला असेल, तेव्हा देव तुझ्या कपाळावरून हात फिरवून म्हणत असतो, ही वेदना मी तुला दुखवण्यासाठी नाही दिली, तुला उठवण्यासाठी दिली आहे. लोक जेव्हा तुला दूर करतात, त्यांच्या शब्दांत टोचणी असते, त्यांच्या हसण्यात खोटेपणा असतो, त्यांच्या उपस्थितीतही एक पोकळी वाटते, तेव्हा हे लक्षात येतं की आत्म्याला दुःख देणाऱ्या माणसांपासून देव तुझं रक्षण करतो आहे. तू ज्या लोकांना मनापासून जपलंस ते कधी कधी तुझ्याकडे पाठ फिरवतात, पण देव कधीच पाठ फिरवत नाही. चेहऱ्यांवरचे मुखवटे तू ओळखतोस कारण वेदनांनी तुला दृष्टी दिली आहे. आता तुला आवाजांपेक्षा शांततेत सत्य ऐकू येतं, शब्दांपेक्षा नजरेतलं वास्तव दिसतं, नात्यांपेक्षा आत्म्याचा मार्ग अधिक महत्त्वाचा वाटतो. जेव्हा तू लोकांकडून अपेक्षा ठेवणं थांबवलंस तेव्हा देवाकडून येणारी कृपा तुला जाणवायला लागली. वेदनांनी तुला कमजोर नाही केलं, तुला देवाजवळ आणलं. तू आता बोलण्यापूर्वी मन ऐकतोस, मन दुखलं की आकाशाकडे पाहतोस, आणि जेव्हा जग विसरतं तेव्हा देव तुला आठवतो. आयुष्याच्या अंधारातून जाताना तुला वाटलं असेल की तू एकटा आहेस, पण खरा प्रकाश अंधारातच दिसतो. देव तिथेच भेटतो जिथे माणसं सोडून जातात. आता तू ज्या शांततेत जगतोस ती शांतता तुझ्या आत्म्याचा विजय आहे. लोक येतात, जातात, तुटतात, तोडतात, पण देव कधीच बदलत नाही. त्याच्या नजरेत तू अपूर्ण नाहीस, तू अद्याप घडत असलेली निर्मिती आहेस. लोकांच्या शब्दांत विष असू शकतं, पण देवाच्या मौनात औषध असतं. म्हणूनच आता वेदना झाली तरी तू घाबरत नाहीस, कारण तुला माहित आहे की या वेदना तुझ्यासाठी दार उघडतात. तू आता रडत नाहीस, तू जागा होत आहेस. लोकांच्या वागणुकीचा भार आता तुला त्रास देत नाही, कारण तू समजलास की तुझं मन एखाद्या मनुष्याच्या हातात नव्हतंच, ते देवाच्या राखणीत आहे. आणि जिथे देव तुमचा सहप्रवासी असतो, तिथे हरवणं शक्यच नसतं. तू तुटलेला नाहीस, तू बदलतो आहेस. तू एकटा नाहीस, तू देवाच्या मार्गावर आहेस. देव म्हणतो, जिथे तुमच्या वेदना ऐकणारं मन नाही, तिथे शब्द खर्च करू नका. प्रत्येकाला आपल्या जखमा दाखवत बसू नका, कारण सर्वांनाच समजून घेण्याची क्षमता नसते. काही जण इतके व्यस्त असल्याचा दिखावा करतात की त्यांना तुमच्याशी बोलायला 2 क्षणही देता येत नाहीत, पण तुमच्या मनात ते किती महत्त्वाचे आहेत हे तुम्हाला माहीत असतं. म्हणूनच स्वतःला सतत समजावत बसण्यापेक्षा कोण तुमचा आहे आणि कोण फक्त वेळ घालवण्यासाठी तुमच्या सोबत आहे हे ओळखायला शिका. इतरांच्या आयुष्यात आपली जागा शोधत बसणं थांबवा, कारण जी माणसं तुम्हाला मनापासून हवी असतात त्यांना तुम्ही नेहमीच जास्त वाटता, आणि जी माणसं तुमच्यापासून दूर जायचा विचार करत असतात त्यांना तुमची एक छोटीशी चूकही पर्वतासारखी मोठी वाटते. म्हणून देव सांगतो, नात्यांचा भार एकट्याने उचलू नका. जे नाते तुमच्यासाठी बनलेले आहे ते तुमच्याकडून कधीच निसटणार नाही. प्रत्येक नातं सुंदर असतंच असं नाही. काही नाती फक्त सुंदर दिसतात, आतून मात्र रिकामी असतात. इथे प्रत्येकाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळेच असतात. काही लोक गोड वागून काळ्या मनाने फसवतात, तर काही लोक शांत राहूनही अंतःकरणाने खूप चांगले असतात. म्हणून कोणाचं बाह्यरूप पाहून त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. जगाचं वास्तव मनाला लागणारं असलं तरी ते स्वीकारावंच लागतं. आयुष्यात अशी वृत्ती निर्माण करा की जो जसा आहे त्याला तसंच उत्तर द्या. कारण तुम्ही चांगुलपणाचं ओझं उचलत राहिलात तर जग तुमच्यावर चालायला विसरणार नाही. कुणी वाईट बोललं तर शांत राहणं ही शहाणपणाची गोष्ट आहे, पण वारंवार तुम्हाला दुखावणाऱ्यांना तसंच उत्तर देणं ही स्वतःच्या आत्मसन्मानाची गरज आहे. देव म्हणतो, स्वतःचा आदर करा, जग आपोआप तुम्हाला ओळखायला शिकेल. वाईट काळात जी माणसं तुम्हाला सोडून गेली ती कधीच तुमच्या सोबत नव्हती. त्यांच्यासाठी तुम्ही फक्त तात्पुरती सोय होता. आणि जेव्हा तुमच्या आयुष्यात काळोख आला तेव्हा त्यांच्या नजरा तुमच्या प्रकाशाकडे नव्हे तर इतरांच्या सावलीकडे वळल्या. म्हणून अशा लोकांना परत आयुष्यात घेण्याचा विचारही करू नका. वाईट वेळ माणसाची ओळख करून देतो आणि चांगला वेळ तुमचं मूल्य वाढवतो. जेव्हा जेव्हा तुम्ही काही लोकांना संधी दिली तेव्हा तेव्हा त्यांनी तुम्हाला फसवलंच आहे. आणि ही जखम आता वेदनेपेक्षा शिकवण जास्त देऊ लागली आहे. लोक त्यांच्या खोट्या प्रेमाने जवळ येतात आणि जेव्हा तुमच्यावर विश्वास ठेवायला सुरुवात करतात तेव्हा तेच विश्वास तोडून निघून जातात. म्हणून आता तुम्ही लोकांपेक्षा परिस्थितीवर जास्त विश्वास ठेवायला शिकला आहात.
जग खूप जवळून पाहिलं की माणसांच्या चेहऱ्यावरील हसू त्यांच्या हृदयातील धोका लपवू शकत नाही. कधी कधी जवळचे म्हणून वाटणारे लोकच सर्वात मोठा घाव करतात. म्हणून सगळ्यांपासून थोडं लांब राहण्याचा निर्णय चुकीचा नाही. स्वतःला शांत ठेवण्यासाठी अंतर आवश्यक असतं. अंतर काही नाती तोडत नाही, पण काही नात्यांचं खरं स्वरूप दाखवतं. देव म्हणतो तुमच्या वेदना शब्दांत सांगणं चांगलं, पण त्या कोणाला सांगायच्या हे अधिक महत्त्वाचं. चुकीच्या माणसाला आपल्या दुःखाची कहाणी सांगितली तर तेच दुःख एक दिवस तुमच्यावर शस्त्रासारखं वापरतात. म्हणून संयम बाळगा. जे तुमचा आवाज शांतपणे ऐकतात आणि तुमचं मन न दुखवता तुमचं समाधान करतात त्यांनाच तुमचं आयुष्य दाखवा. काही नाती तुटली म्हणून आयुष्य थांबत नाही. उलट त्या तुटलेल्या नात्यांनीच तुम्हाला मजबूत बनवलं आहे. ज्यांनी तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतला त्यांच्यासाठी दुःख करत बसू नका. आयुष्यात पुढे जात राहा. देव तुमच्याशी कधीही अन्याय करत नाही. तो फक्त चुकीच्या लोकांपासून तुम्हाला वाचवण्यासाठी काही दारे बंद करतो. आता तुमचा शांतपणा हे तुमचं उत्तर आहे आणि तुमचं अंतर हा तुमचा निर्णय. खूप जखमा पाहिल्यात, खूप फसवणूक ऐकली आहे, म्हणूनच आता तुम्ही एकांतात आनंद शोधायला शिकलात. लोकांच्या खोट्या प्रेमापेक्षा देवाचं खरं प्रेम जास्त महत्त्वाचं आहे. वेळ आली की देव स्वतः तुमच्या आयुष्यात योग्य माणसं पाठवतो आणि चुकीच्या लोकांची दारं कायमची बंद करतो. देव म्हणतो तुमच्या वेदना त्यांनीच ऐकाव्यात ज्यांना त्या समजण्याची क्षमता आणि करुणा आहे, कारण सगळ्यांकडे मन असतं पण सगळ्यांकडे मानवीपणा नसतो. तुम्ही स्वतःलाच सतत समजावत राहिलात तरी काही लोक तुमच्या दुःखाला कधीच मनावर घेणार नाहीत, कारण त्यांचा स्वार्थ तुमच्या वेदनेपेक्षा नेहमीच मोठा असतो. लोक इतके व्यस्त असतात असं तुम्हाला दाखवतात, पण खरं तर व्यस्ततेपेक्षा तुम्हीच त्यांच्यासाठी प्राधान्य नसता आणि हे कधी ना कधी वास्तवासारखं तडाखा देतं. आयुष्यभर आपण दुसऱ्यांच्या आयुष्यात आपली जागा शोधत धावत राहतो, पण कधी कधी सत्य हेच असतं की जिथे तुमची जागा नसते तिथे स्वतःला ढकलून नेण्याचा प्रयत्न तुम्हालाच फोडून टाकतो. म्हणून देव सांगतो स्वतःचं महत्त्व विसरू नका, कारण स्वतःला कमी लेखणाऱ्यांना जग कधीच महत्त्व देत नाही. प्रत्येक नात्याला सुंदर म्हणा असं कोणी सांगितलेलं नाही. काही नाती फक्त नावापुरतीच असतात, आतून तुटकी, थंड आणि मुखवट्यांनी भरलेली. इथे प्रत्येकाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात, म्हणून जे गोड शब्द बोलून जवळ येतात तेच अनेकदा सर्वात खोल जखमा देतात. लोकांच्या वागण्यातला खोटेपणा ओळखायला काही वेळ लागतो, पण एकदा ओळखलं की जीवनाचं चित्रच बदलतं. म्हणून लोक कसे दिसतात त्यावर नाही, ते कसे वागतात त्यावर विश्वास ठेवा. आयुष्यात अशी वृत्ती ठेवा की कोणी तुम्हाला कमी लेखलं, दुखावलं तर तुम्ही तितकंच मजबूत उत्तर देऊ शकता, कारण शांत राहणं ही शहाणपणाची गोष्ट आहे, पण वारंवार दुखावणाऱ्यांसमोर शांत राहणं ही कमजोरी आहे. तुम्ही ज्या लोकांना मनापासून मान दिला त्यांच्याच हातून कधी कधी सर्वात मोठ्या फसवणुका होतात. वाईट काळात जी माणसं तुम्हाला सोडून गेली ती कधीच तुमच्या आयुष्यात राहण्यासाठी नव्हती. ते त्यांच्या सोयीपुरते तुम्हाला जवळ ठेवत होते आणि परिस्थिती बदलताच त्यांचा स्वभावही बदलला. म्हणून त्यांच्यासाठी दुःख करणं म्हणजे स्वतःच्या हृदयावर अन्याय करणं आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही काही लोकांना संधी दिली तेव्हा तेव्हा त्यांनी तुमचाच विश्वास तोडला आणि तुमच्याच डोळ्यांतील चमक हरवली. म्हणून आता ज्या लोकांना तुम्ही तुमच्या आयुष्यात येऊ देता त्यांना मनातील दारं आधीच अर्धी बंद ठेवता, कारण अनुभवांनी तुम्हाला शिकवलं की खूप जवळ जाणं म्हणजे खूप जखमांनाही जवळ घेणं नसतं. जग जवळून पाहिलं की माणसांचे चेहरे बदलतात, नात्यांची सत्यता उघड होते आणि मनाला उमजतं की प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे चांगुलपणा नसतो. म्हणूनच आता तुम्ही सगळ्यांपासून थोडं लांब राहत आहात, पळण्यासाठी नाही तर स्वतःला वाचवण्यासाठी. हा एकांत तुमचं ओझं नाही, उलट तो तुमची शांतता, तुमचा आधार, तुमचं कवच बनला आहे. देव म्हणतो तुमच्या वेदना शब्दांत सांगणं चांगलं, पण त्या कोणाच्या कानात ठेवायच्या हे त्याहून जास्त महत्त्वाचं. चुकीच्या माणसाला तुमचं दुःख सांगितलं तर तेच दुःख एक दिवस तुम्हालाच लागणारं शस्त्र बनून परत येतं. म्हणून आपल्या मनाच्या जखमा केवळ त्या व्यक्तींनाच दाखवा जे त्या समजून घेऊ शकतात, बरे करू शकतात. काही नाती तुटली म्हणून आयुष्य तुटत नाही, उलट त्याच तुटलेल्या नात्यांनी तुम्हाला मजबूत बनवलं आणि जे लोक तुटून दूर गेले ते तुमच्यासाठी कधीच योग्य नव्हते हेही जाणवलं. देव तुम्हाला अन्याय करत नाही, तो फक्त चुकीच्या लोकांपासून तुमचं रक्षण करत असतो. आज तुमचा शांतपणा हेच तुमचं उत्तर आहे आणि तुमचं अंतर हा तुमचा निर्णय.
तुम्ही आता लोकांच्या खोट्या प्रेमापेक्षा देवाच्या खऱ्या प्रेमावर जास्त विश्वास ठेवायला शिकलात. अनुभवांनी तुम्हाला बदललं नाही, तुम्हाला अधिक मजबूत, अधिक जागरूक आणि अधिक संयमी बनवलं आहे. आता तुम्ही जगाचं प्रदर्शन नाही, तर स्वतःची किंमत ओळखायला सुरुवात केली आहे. एकटं राहणं वाईट नाही, चुकीच्या लोकांसोबत राहणं त्याहून वाईट आहे. देव योग्य वेळी योग्य लोक तुमच्याकडे पाठवतो आणि चुकीच्या लोकांची दारं बंद करतो. म्हणून आज तुम्ही जितकं स्वतःपासून आणि जगापासून दूर गेल्यासारखे वाटता, तितकंच तुम्ही देवाजवळ आलात, कारण तोच तुम्हाला शांतता, सामर्थ्य आणि सत्यनाती देणार आहे. देव आणि वेदना. देव म्हणतो, तुमच्या वेदना अशा लोकांकडे नेऊ नका जे तुम्हाला फक्त ऐकतात पण कधीच समजत नाहीत. काही लोक तुमचं दुःख ऐकतात फक्त तुमची कमजोरी पाहण्यासाठी, मदत करण्यासाठी नाही. म्हणून वेदना अशा जागी ठेवा जिथे सहानुभूती आहे. तुमच्या अश्रूंचा आदर करणं सर्वांना जमणार नाही. मनाने प्रामाणिक असणं सुंदर आहे, पण ते सर्वांसाठी उघड करणं धोकादायक आहे. देव सांगतो, स्वतःला जपायला शिका, कारण सगळ्यांमध्ये देव नाही. नाती आणि वास्तव. प्रत्येक नातं सुंदर असतं असं नाही. काही नाती फक्त नावापुरती टिकतात. लोक चांगले दिसतात म्हणून ते खरे असतातच असं नाही. बाहेरून गोड, आतून वाळलेले अशी अनेक नाती आयुष्यात भेटतात. तेव्हा स्वतःला आठवण करून द्या की बाह्य देखावा कधी कधी फसवतो. दुसऱ्यांच्या आयुष्यात आपली जागा शोधणं थांबवा. जे नाते तुमच्यासाठीच आहे ते तुमच्याकडे धावत येईल, आणि जे नाही ते शांतपणे दूर जाईल.